हे एकनाथ शिंदे साहेब जी जी जबाबदारी देतील ती जबाबदारी पूर्ण ताकदीने मी पार पाडणार. चला हे बघा, आज एक लक्षात घ्या की मी पक्ष कुठचाही सोडलेला नाही. ते तांत्रिक मुद्द्याबद्दल आपण वेगळ्या व्यासपीठावरती आपण बोलू. तर एक गोष्ट नक्की आहे की आज एवढ्या उपसभापती पदाची जर आज आदरणीय शिंदे साहेबांनी ही जबाबदारी दिल्यानंतर हे मला असं वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तो बहुमान आहे आणि तो बहुमान ठेवून मी पुढे काम करण्याचा निर्णय घेतला. अरे बाबा, जेव्हा ते मी आधीच सांगितलं, जेव्हा ते आमदार झाले तेव्हा आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं त्यावेळेस. आणि ते तेव्हा आमदार झाले तेव्हा शिवसेना आणि धनुष्यबाण होता. आज शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्याकडे आहे आणि ते शिवसेनेतच आहेत. तुम्ही काय म्हणताय सोडलं बिडलं काय? उगाच काय तरी सोडलं. चला, धन्यवाद. अरे बाबा, आज फक्त सचिन अहिरांचं घ्या. नाही, माझा असं काही अनुभव नाहीये. ही गोष्ट स्पष्ट मी सांगतोय. पण मी जसं सांगितल्याप्रमाणे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन ज्या पद्धतीने शिंदे साहेब काम करतायत तो आकर्षण आहेतच ना, कोणीच न करतायत. आणि हे माझ्या पुरता नाहीये. खाजगी जर तुम्ही अनेक लोकप्रतिनिधीला विचारलं तर ते तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. आणि मग असा नेता ज्यावेळी पुढाकार घेऊन एक जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देतो त्यावेळी तो विचार पुढे घेऊन जाण्याची जिद्द आणि दमक ही आमच्यामध्ये आणि आम्ही कामाने दाखवून दिलेलं. आणि तुम्ही बघ काय होतो आता, तो मला राजकीय आज थोडा जरा संयम ठेवायचा आहे. काही लोकांनी जे आयुष्यात काही दगड उचललं नाही ते आता आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं? अरे बाबा, त्यांनी काय सांगितलं आता आहे ना, ते कसे समोरून काय काय बोलतायत, काय काय आरोपीच्यावर उत्तर देतील ते. हे बोलले महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. आपली संस्कृती वेगळी आहे. आपली शिव्यांची संस्कृती नाही. शिव्यांची लाखोली वाहण्याचं काम आता सुरू आहे. 6 खासदारांच्या मतदारसंघात जाऊन शिव्या घालण्याचं काम सुरू आहे. ते जेव्हा त्यांच्या बरोबर होते तेव्हा खूप चांगले होते. आता अगदी ताबडतोब ते 360 डिग्री वाईट झाले. त्यामुळे आपली ही संस्कृती नाहीये, आपली परंपरा नाहीये. ही महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, संतांची भूमी आहे. त्यामुळे अशा शिव्या देणाऱ्या लोकांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. तर एकनाथ शिंदे जी जबाबदारी देतील ती पूर्ण ताकदीनं पार पाडणार असं सचिन अहिर यांनी सांगितलं. उपसभापती पदाची जबाबदारी देत असतील तर हा माझ्यासाठी बहुमान आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अशा प्रकारची मोठी जबाबदारी शिंदे यांनी दिली आणि त्यांच्यासोबत जोमानं काम करायचे असंही सचिन अहिर यांनी म्हटलेलं आहे. महापालिकेसाठी काय योगदान दिलेलं आहे ते सगळ्यांना माहीत असल्याचं सुद्धा सचिन अहिर यांनी म्हटलंय. तर आम्ही तुडवायला नाही, आम्ही शिवसेना वाढवायला आलो आहोत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. आमचा अजेंडा खुर्ची नाहीये, आमच्याकडून चौकार षटकार सुरूच आहेत आणि आम्ही शब्द पाळतो असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलंय.